उन्हाळ्याचे दिवस असो किंवा पावसाळ्याचे आपल्याला बऱ्याचदा काहीतरी चमचमीत आणि मसालेदार खाण्याची इच्छा होते. अशा वेळेला नेमकं काय करावं हा आपल्याला प्रश्न पडतो. तर आपण घरामध्ये बऱ्याचदा साठवणुकीमध्ये सुकी मच्छी आणून ठेवतो. तर आज आपण पाहणार आहोत सुक्का बोंबील मसाला. खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर हा सुक्का बोंबील मसाला बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं वाटण बनवायचं नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी सविता. स्वाद किचनमध्ये म्हणजे आपल्याच किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बोंबील मसाला बनवण्यासाठी इथे मी जवळपास 100 ग्रॅम बोंबील घेतलेले आहेत. फक्त 5-1 मिनिटं हे बोंबील आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. असं केल्यामुळे काय होतं की बोंबील थोडेसे कडक होतात. आता हे बोंबील आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपण हे काढून घ्यायचे. आता हे बोंबील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बोंबील आपण आधी थोडेसे भाजून घेतल्यामुळे ते धुतले जेव्हा आपण ते धुतो तेव्हा त्याचा काही जो कचरा असतो तो निघून जातो. थोडंसं आपण इथे भाकरीचं पीठ घेऊया. तांदळाचं, बाजरीचं किंवा ज्वारीचं कोणतंही भाकरीचं पीठ घ्यायचं आणि ते चांगलं चोळून बोंबील आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवायचं. भाकरीच्या पिठामुळे काय होतं की बोंबलाचा जो काही खराब वास असेल तो निघून जातो. आता हे बोंबील आपण स्वच्छ धुतल्यानंतर 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचे आणि पुन्हा एकदा तेलामध्ये अर्धा चमचा तेल घालून चांगले फ्राय करून घ्यायचे. चांगलं गुलाबी रंगाचं होईपर्यंत हे परतून घ्यायचे. असं केल्यामुळे काय होतं की बोंबील हे खूप चवीला भन्नाट लागतात, खूप चवदार लागतात. आपण पाहू शकता. पण यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. जास्त घालायचं नाही कारण की आपण पुढे मीठ घालणार आहोत. थोडंसं मीठ घालायचं, थोडेसे चिमूटभर हळद आणि फक्त पाव चमचा आपण इथे धना पावडर घालूया आणि हे बोंबील चांगले कडक होऊ देऊया किंवा चांगले गुलाबी रंगाचे होईपर्यंत इथे या तेलामध्ये परतून घ्यायचे. असे जे भाजलेले बोंबील असतात ते तुम्ही असे नुसतेही खाऊ शकता. चवीला खूप छान लागतात. आपण पाहू शकता इथे जवळ 5 ते 7 मिनिटं पुन्हा हे बोंबील चांगले थोडेसे गुलाबी रंगाचे होईपर्यंत आपण इथे भाजून घेऊयात. आपले बोंबील चांगले गुलाबी रंगाचे झालेले आहेत. आता हे मी काढून घेते. आता आपल्याला इथे तेल घालायचं आहे. मी 2 मोठ्या पळी तेल घालते. कढई छोटी असल्यामुळे इथे तुम्हाला तेलाची क्वांटिटी जास्त दिसते. पण मी फक्त 2 मोठ्या पळ्या तेल घातलेलं आहे. थोडंसं बोंबलाच्या मसाला बनवण्यासाठी तेलाचा थोडासा वापर जास्त करायचा. आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चेचून घेतलेल्या आहेत. आपण पाहू शकता. आणि 100 ग्रॅम बोंबील होते त्यासाठी मी 4 मोठे आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेला आहे. बोंबील मसाला बनवण्यासाठी कांद्याचा वापर हा जास्त करायचा म्हणजे ते चवीला आणखीन छान लागते. आता हा कांदा चांगला आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा जोपर्यंत गुलाबी रंगाचा होत नाही तोपर्यंत आपण कांदा चांगला परतून घेऊया. आपण पाहू शकता. नॉनव्हेजची कोणतीही रेसिपी असेल तर शक्यतो कांद्याचा वापर हा जास्त करावा. तर इथे कांदा मी चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेते. आपल्याला जर कांदा कमी आवडत असेल तर आपण कमी घातला तरी चालेल. पण मी इथे 100 ग्रॅम बोंबलांसाठी जवळपास 4 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. जर कांदे मीडियम साईजचे असतील तर आपण 7 ते 8 घातले तरी चालतील. इथे मी फक्त एक मीडियम आकाराचा टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोतल्या बिया काढून मी चांगला बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटोही चांगला आपल्याला इथे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये. काही ठिकाणी टोमॅटोही जास्त आवडीने खाल्ले जातात. तर तुम्ही एकाऐवजी 2 टोमॅटो टाकले तरी चालेल. पण मी इथे 4 कांद्यांसाठी एकच मीडियम आकाराचा टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो घातल्यानंतरही आपण चांगलं एकसारखं परतून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत. मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे. सुरुवातीला मी खूप कमी हळद घातली होती बोंबील फ्राय करताना. म्हणून मी इथे जवळपास अर्धा चमचा हळद घातली आणि 1 चमचा धना पावडर घातलेली आहे. धना पावडर आणि हळद घातल्यानंतर आपण चांगलं हे परतून घेऊया. आता आपल्याला इथे घालायचं आहे फक्त अर्धा चमचा मिरची पावडर. मी इथे कलरवाली मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा आपल्या घरातील साठवणुकीतला मसाला जो सहज सगळ्यांकडे उपलब्ध असतो. मसाला घातल्यानंतर हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता. मस्त रंग आलेला आहे. मिरची पावडर जर कलरवाली नसेल तरी चालेल. आता आपण यामध्ये जे आपण मगाशी फ्राय केलेले आहेत बोंबील ते घालूयात आणि चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने
उन्हाळ्याचे दिवस असले किंवा पावसाळ्याचे दिवस असले, की सहसा आपण पावसाळ्यामध्ये तर मच्छी बाहेरची भेटणं बंदच होतं किंवा उन्हाळ्यामध्ये आपण असे साठवणुकीचे पदार्थ, सुकी मच्छी म्हणा, घरी साठवून ठेवतो. कधी असं पटकन भाजी बनवायची झाली, की हे बोंबील आपल्याला असं पटकन बनवता येतं. चांगलं आपलं इथे 5-1 मिनिटं हा मसाला चांगला मी परतून घेतलेला आहे. आपण पाहू शकता. तर यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. जेमतेम मी इथे फक्त अर्धा ग्लास गरम पाणी घालते किंवा कोमट पाणी आपण घातलं तरी चालेल. आता हे आपल्याला हा जो बोंबील मसाला आहे थोडासा आपल्याला कमी पाणी ठेवून मला इथे बनवायचा आहे. आपल्याला जर चांगलं पातळ जर ही भाजी बनवायची असेल किंवा हा बोंबील मसाला जर जास्त पाण्याचा बनवायचा असेल, तर तुम्ही अर्धा ग्लासाऐवजी 1 ग्लास पाणी घातलं तरी चालेल. पण शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा. तर आता झाकण ठेवूया. फक्त 5-1 मिनिटं मी इथे झाकण ठेवणार आहे. 5 मिनिटं झाल्यानंतर एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. 5 मिनिटं झालेले आहे. आपण पाहू शकता मस्त तरी आलेली आहे. तर चांगलं बोंबील मी इथे हलवून घेते. असं केल्यामुळे काय होतं, की बोंबील हे खाली लागणार नाही किंवा चिकटणार नाही. मस्त लाल भडक रंग आलेला आहे. पाहू शकता चमचमीत अशी ही आपली बोंबील मसाला इथे तयार होणार आहे. पुन्हा 5-1 मिनिटं मी इथे झाकण ठेवणार आहे. कारण की आपले बोंबील शिजायला अजून थोडीशी कसर राहिलेली आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. आपण पाहू शकता आपलं इथे पाणीही बऱ्यापैकी आटलेलं आहे. कारण की आपण पाण्याचा जास्त वापर केलेला नव्हताच. कारण की आपल्याला बोंबील मसाला थोडासा सुक्काच बनवायचा आहे. पाहू शकता मस्त एकदम चटपटीत. पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. आपण चांगलं हे हलवून घेऊयात. आता हे आपल्या इथे बोंबील मसाला जवळपास तयारच झालेला आहे. यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालूयात. आपण पाहू शकता कोथिंबीर मी इथे घातलेली आहे. पुन्हा मी चांगलं हे फ्राय करून घेते. म्हणजे पुन्हा हा मसाला हलवून घेते. मस्त रंग आलेला आहे आणि सुवासही खूप सुंदर येतो आणि त्याचबरोबर जो बोंबलाचा जो कधी-कधी खराब वास येतो तोही येत नाही. कारण की आपण बोंबील चांगले मस्त फ्राय करून 2 वेळा घेतले होते. स्वच्छ धुवून घेतले होते. आपल्या इथे असा चमचमीत आणि मसालेदार सुक्का बोंबील मसाला झालेला आहे. हा बोंबील मसाला तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या रेसिपीज तुम्हाला पुन्हा पाहायला मिळतील. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. बाय.